हे कोणतं जाहीर लिलावाचं ठिकाण नाही किंवा कोणता मासळी बाजार देखील नाही. मग तुम्ही म्हणाल एवढा गोंधळ आणि हाणामारी सारखा प्रकार आहे तर कुठला? पण हे सभेचं ठिकाण आणि गोंधळाचा प्रकार कोणी केला हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण हे ठिकाण आहे शिक्षकांच्या एका सभेचं आणि या सभेत गोंधळ घालून एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे हे सर्व शिक्षक महाशय आहेत. त्याचं झालं असं. रविवारी सांगली शहरातल्या माधवनगर रोडवरील डेक्कन हॉल येथे शिक्षकांच्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 93वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये नेहमीप्रमाणे शिक्षकांचा गोंधळ आणि एकमेकांवरच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय. सत्ताधारी संचालकांकडून गैरकारभार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर सभागृहामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. माईक घेऊन व्यासपीठावर धावून जाण्याचा प्रकार घडल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी समर्थक आमने-सामने आले. यावेळी जोरदार गोंधळ होऊन धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला. अखेर गोंधळामध्येच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर विरोधी सभासदांनी चुकीचे प्रश्न विचारत माईक भिरकावण्याचा प्रकार केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र या प्रकाराने शिक्षकांच्या सभेत यंदा देखील गोंधळ आणि धक्काबुक्की परंपरा पाहायला मिळाली. आज जनरल सभा चालू असताना सभासदांना जे रुचलेले विषय होते ते अत्यंत खूप अशा चांगल्या पद्धतीने मांडण्यात आले. पण ज्या विषयावरती नको त्या विषयावरती त्यांची चर्चा करण्याचा जो आग्रह होता विरोधकांचा, तो आग्रह आम्ही तो बाजूला ठेवल्यामुळं की वेगळ्याच पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत चेअरमन या नात्यानं मी या ठिकाणी स्पीच करत असतानाच माझ्यावरतीच तो माईक भिरकवण्याचा प्रयत्न केला. असंविधानिक असून ते त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाला धरून नाही. आपण कोणताही प्रश्न मांडत असताना तो निश्चितपणे मांडावा. आम्ही रात्रभर सभा या ठिकाणी घ्यायला तयार आहोत असं मी त्यांना पहिल्यांदाच त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं. सर्व सभ्यांचं त्या ठिकाणी विषयानुसार सभेच्या विषयपत्रिकेनुसार वाचन चालत असतानाच हा प्रकार या ठिकाणी होतो. त्यामुळं सर्व सभासद मंडळी अशा पद्धतीच्या या विविध संदेशी लोकांच्यापासून थोडंसं लांब राहावं, जेणेकरून आपल्या या शिक्षण सेवक सोसायटीचा जो वटवृक्ष आहे तो वटवृक्ष उळमळून पडण्यासाठी हे लोक निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यशील दिसतात. त्यामुळं परांजपे साहेबांनी 1933 साली लावलेलं रोपटं आज वटवृक्षात रूपांतर झाले. त्याची फळं आज आपण सर्वजण चाकतोय. हा वटवृक्ष असाच आबादीत राहिला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्हाला सर्व संचालकांची आहेच, पण तुम्ही सभासद नात्याने तुमची सुद्धा आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना माझी विनंती, आपण अशा या भूलथापांना या विघ्नसंतोषी लोकांच्या कोणत्याही अफवेवरती बळी न पडता संस्था आणि आपले स्थैर्य मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊया. हीच माझी तुम्हा सर्वांना आजच्या या जनरल सभेच्या उत्तरार्धामध्ये आपण सर्वांना माझी विनंती.